पनवेल महानगरपालिका निवडणूक रंगतदार होणार आहे। सर्वच पक्षातील उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांनी बंडाचे निशाण आता रोवले आहे। महानगरपालिकेत 78 जागांसाठी निवडणूक होत आहे। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 400 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। अनेकांनी बंड केल्यामुळे बंड थोपवण्याचं पक्षीय नेत्यांसमोर आव्हान उभं राहिलं आहे। त्यामुळे पनवेल महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार उभे केले आहेत। त्याचा फटका कोणाला बसणार हे आता पाहिलं जात आहे। भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट आणि शिवसेना या पक्षांचे उमेदवार अपक्ष म्हणून आता उभे राहिले आहेत। सर्वांना नमस्कार। क्रांतिकारी जय भीम। आज पनवेलमधून प्रभाग 17 मधून मी स्वतः शंकर मारुती वायदंडे अनुसूचित जातीमधून मी फॉर्म भरलेला आहे। याचं कारणच असं आहे की आमच्या पट्ट्यामध्ये सर्व समस्या आहेत आणि या समस्या आम्ही पत्रकारितेमध्ये कित्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पनवेलमध्ये 5-6 झोपडपट्ट्या आहेत। त्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पहिल्यापासून प्रलंबित आहेत। याचबरोबर चाळी आहेत, घरे आहेत, यांना पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत आहे। आम्ही पत्रकारातून न्याय देत असलो तरी जनतेचा प्रश्न हा सभागृहात मांडण्यासाठी, जनतेतून आम्हाला निवडून देण्यासाठी मी या सर्वांच्या संमतीने मी आज इथे फॉर्म भरलेला आहे आणि मला आश्वासक आहे की जनता मला नक्कीच निवडून देईल। कारण की वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा मी उमेदवार असून बाळासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शाहू फुलेंचे विचार घेऊन मी आज या लोकशाहीच्या नीतीने मी या उमेदवारी घेतलेली आहे आणि नक्कीच पुढील काळामध्ये प्रभाग 17चा विकास करण्यासाठी मी एकूणच प्रयत्न करीन। सर्वांना नमस्कार। पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे। यासाठी मला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अर्थात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, या पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतराव ठाकूर साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब आणि पक्ष नेतृत्वाने मला पनवेलमधून प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती या प्रवर्गातून मला उमेदवारी दिलेली आहे। पक्षाचे मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व मतदार बंधू भगिनी, आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी, पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना विनंती करतो की मतदारांच्या सोबत आपण संपर्क करून सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासहित 4ही उमेदवारांना कमळ ही निशाणी एकच आहे आणि सर्वांना भरघोस मताने निवडून द्यावं, अशा पद्धतीची प्रभागातील जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो। माझी दुसरी टर्म आहे आणि दुसऱ्या टर्मला माझा प्रभाग 17मध्ये 4च्या 4 उमेदवारी प्रचंड बहुमताने निवडून येतील याबद्दल 100% खात्री मी आहे। माझ्यासोबत माझ्यापेक्षा अनुभव असलेले ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार आहेत। त्यानंतर आता या ॲडव्होकेट आणि डॉक्टर अस्मिता घरत या 2 तरुण पक्षाने आमच्यासोबत काय उमेदवार दिलेले आहेत, परंतु त्यासुद्धा अभ्यासू आणि निश्चित समाजाचं जे काही काम असेल ते निश्चित आमच्यासोबत आम्ही 3 वकील आणि 1 डॉक्टर सुशिक्षित मुलांचं पॅनल आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। समाजासाठी जे करायचं ते आम्ही आमदार प्रशांतराव ठाकूर, परिधार ठाकूरच्या मार्गाने निश्चित करू आणि समाजाला किंवा पनवेलकरांना घेऊन जास्त सेवा द्यायचा प्रयत्न करू। म्हणजे पेशंटसाठी नेणे आणायची तिलाही गंज लागला आहे। म्हणजे एखादं पेशंट आपण म्हणतो हायजेनिक आहे तर ती पूर्णपणे खराब झालेली आहे। म्हणजे एखादा पेशंट तिथे नेला तर त्याला तो त्याच लिपचे ह्याच्याने आणखीन आजार होईल, अशी परिस्थिती तिथली आहे आणि डॉक्टर अवेलेबल्स नाही आहेत आणि औषधंही आणि वेळेवर मिळत नाहीत। आणि आत्ता त्या दिवशी मला एक सांगितलं की सोनोग्राफीचा जो नगरपालिकेत आहे ती फक्त इमर्जन्सीमध्ये फक्त गरोदर महिलांची केली जाते, बाकी इतर कोणाची सोनोग्राफी तिथे होत नाही पनवेलमध्ये। तर तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे सर्वात, आणि जेणेकरून मोफत उपचार, पूर्णपणे मोफत उपचार नागरिकांना मिळतील याची मी तसदी घेणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।